ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪಾದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುನಾಮಾಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ. ಆಮೆ ಕಲ್ತಿ ದಿಸಾಕ ಮಹಾಭಾರತ ಅಂತೂ ಕಸಲ್ ಪಳೀಲೆ ಮಣ್ಮಳ್ಳರಿ ಭೀಮಾನ ಹಿಡಿಂಬೇಕ ವರ್ಡಿಕೊನ್ಗೆವ್ಚೆ ವಿಷಯ ಪಳೀಲೆ ಜಲರಿ ಸುರ್ಬೇಕ ಭೀಮು ಹಿಡಿಂಬೆ ವರ್ಡಿಕೊನ್ಗೆವ್ಚೆ ಒಪ್ಪೊಯ್ನ मिंगल मालगड भावस कोरंगे ना म्हणतंती कुंतीक तवळ घडी घडी ओत्ताय करता तांकां सोडून वच्चा ती ऐकना म्हाका तुवें रक्षण कोरका म्हूण कुंतील्या आनी सांगता रस बैल मनशाल मन तुका मात्र कळत नको अम्मा म्हूण तागे तिगेल्या सांगता रस कुंती कसं करचें म्हूण जायना नातील तेन्ना त्या वेळाक आमी वेदव्यासान थंय प्रकट जालेले पळयले. वेदव्यास येवन भीमाक हिडिंबे बोट वर्डीक जेवू का दोन कारण. एक म्हळ्यार तिणें तिका भीमाल ओट वर्डीक जाल्यार मात्र भीमाल स्पर्श जाल्ली नंतर तिणें तें राक्षसी शरीर सोडून अप्सरास्त्री जेवचें म्हूण म्हणलेले विशय सांगला. एक अन्यक कसं नाही म्हूण म्हळ्यार तिक्कनी भीमा जेवचे चेरडा निमती मुखारसून युद्धा वेळार भीमाक पांडवांक मस्त उपकार जेवचेस म्हूण म्हणटाना वेदव्यासान एक जावन वेदव्यासान सांगील विशय खंयच्योय तांणी पांडव काण घालनाची इते म्हळ्यार तितली गौरव तांकां वेदव्यासाल वयरी. अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगेल मुखारसून भविश्याक हें लायक म्हूण कळ्ळी कुल्ल तांणी पुरायजन भीमाक ओपसायताची तूं वर्डीक कोन घे म्हूण हांव सांगला. वेदव्यासान सांगला मालगड बाब बोपला मागीर भीमान कसले करूंक घेना म्हूण म्हणचें भीम जायता म्हूण सांगून हिडिंबेक वर्डी कोन घेता. वर्डी दिलेले तक्षण एक 6 म्हयनो पर्यंत तांणी भोंवताची म्हूण सांगून सांगताची थंय सकाळ त्या धर्मरायान सांगोस रात्रीची ताका खाण आमगे लागीं सोडकाम सकाळीची हिडिंबेन येवन भीमाक तिगेल पाटीर बसकारा न्हू खंय सकाळी उद्यानवना खंय तर म्हूण म्हळ्यार मानस सरोवरा समीत तांणी स्वेच्छेर भोवल्यांची म्हूण म्हणलेले महाभारतांत मेळटा. तशी 6 म्हयनो गेल्ला म्हूण सांगून तात्पर्य निर्णयांत कळटा हिणी गुरुबीण जेवच्याक हांगाय तशीच महाभारतांत स्वल्प काळ जाल्ली कुडले म्हूण म्हणलेले एक विशय आसा. तेदना हिडिंबी गर्भीण जाली कुडले एक बलिश्ट पूत जन्मल तिका जन्मलेले चेडूं कुडले व्हड जाले हिडिंबेल मणके व्हड जाले. हें आमकां आश्चर्य दिसता जाल्यार हाकेक पूर्व कारण आसा. कसं न्ही म्हूण म्हळ्यार राक्षस जाती म्हूण जातना सुरवेक ते राक्षसालान तो हेती आनी प्रहेती म्हूण म्हणलेले दोनी राक्षस जन्मा येयलींचे. ब्रह्मान सृश्टी केलेली हेती आनी प्रहेती. तांत प्रहेती तपस्या करूं वता. हेती म्हणलो तो यमाली बायल यमाल भयणी ती भया म्हूण म्हणलेले वटू तो हेती राक्षस वर्डी करून घेता. तांकां जाल्लेले चेडूं विद्युत केश म्हूण सांगून ते विद्युत केशाक सालकंटका म्हूण म्हळेली संध्या म्हूण म्हळेलेली धुव सालकंटका तिगे लोट वर्डीक जाता. सालकंटका ती भयंकर कामुक स्त्री. विद्युत केश ही सांगता म्हूण ना. राक्षस पुरय दैहिक सुखा विशया तांकां मस्त आशी म्हणटना विद्युत केशूय तशी जाल्लो सालकंटकाय तशी जाल्ली. तांगेल दंपत्य निमती एक चेडूं जाल्लें ते चेडूं जन्मलेलें चेडूं तेरड तरस तेदनाची ती सालकंटक ताका दूदय दिना कसलें दिना तिका ते चेरडाल निमती आमगेले कामुक जिवनाक बाध्यतकी म्हूण दिसता बामणाक घेवन थंय दुखून वताची वता. ताका खंयकी एक पर्वता वयरचेर अन्नार सोडला.
ते 3 दीस पर्यंत पडटा ना नशी ते चेडूं रडता तानेस बुकस ताळ पडला ते चेडा रोवन 3 दीस जाल्यार पळय देवाल एक निर्णय कसल आसा तशी जेवचें म्हूण ताका मरण न्ही ते चेडूक ते जिवंत कडेरी एक दीस पार्वती परमेश्वरू तांणी सांजे नंतर भोंवचे भोंवता येतना चेडून रडलें लायक पडता म्हूण खंय चेडूं रडता म्हूण पळोवच्या तेंचे जागेर तांणी आकाशार दुखून देंवताची पळयल्यार ते एक सान नमजात चेडूं रडतरस आवस लागीं दिसना ते चेडा पळयतना कळटा पोट म्हणल्यार भितर वचून चाबून गेला म्हणटा पळय तशें जाला म्हणटना ताका बूक गेला तान येता ताजी ताळ पडला रोवन कಡೆ पार्वती भारी बेजार जातके ती ते चेरडाक उबारून धरतके उबारून दवरून ताका दूद आनी पिवयतकय मागीर बामणाला सांगतकय कसल करचें अशी जाल्यार ह्या चेरडा कोणकी सोणू चमकला पळय असल आवसू येसवे चेरडाल पयशी तिगेल स्वार्थ चड जेवचे आवसू येसवे म्हूण सांगून म्हणटना ते चेरडू कोण कसले इत्ते म्हूण म्हणटना महादेव रुद्राक पुरे कळत नमे तो सांगतकय तो ते चेडूं अमकी तशी राक्षसाल चेडूं जाल्यार पळय म्हाका हे चेडूं कोण कसले आनी ताजी भविश्य कसल जाता पुरे गोत्तस जाल्यार तुका कसल त्या चेडा खातीर कोरका म्हूण दिसता तूं कोरीत तुका ताजे वयर कारून येयला तूं दवरून घेता म्हणटना ती त्या चेरडाक पळयत की चेडाल वयर मोग येता ताजे आनमा वयर तिका जोर कोप येता तशी ती महादेवा लागीं निमगिता आम्यात कसल करचें म्हूण म्हणटना तेदन तो सांगता त्या चेरडाक कसो खातीर ताज्या आनमान सोडलें आनी आमी कसो करका म्हूण म्हणटा चेरडाक ताज्या आनमान तांगेल सुका उणी जाता म्हणून त्या केलेलें आनी कसो करचें म्हूण म्हणटना तें तुगेल कुशीशील तशें तूं करचें तेदन तिका जोर कोपेतकय पार्वतीक तिला की अस्सल स्वार्थी आनमाय आसचवे कोण हें अशें निर्दयान सोण चमकल्लें तशें जाल्यार आनी कसले विशय म्हूण म्हळ्यार राक्षस जातीक एक ती शाप दिता शाप म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार पळय राक्षस स्त्रियो तांणी विंगड स्त्री आलवरी गर्भिणी जावन 9 महिने 10 महिने नंतर प्रसव जेवची न्ही आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार राक्षस स्त्रियान प्रसव गर्भिणी म्हूण म्हणलें नांव पडक जाल्यार चेडूं भायर येवन गेल ते जाल्ले चेडूं आवसूल इतले व्हड जेवका म्हणटना तांकां आवसूल स्तन्या पानाचें अगत्य ना पळय तशी पुराय ती शाप दिता शाप दितना ते शाप तांकां लागलो की तेच्यान ताजे नंतर ते खंयची राक्षसांक चेडूं जाल्यार जेतना ते चेडूं व्हड जेवचें आनी व्हड जेवचें मात्र न्ही ते जाल्ले चेडूं आवसूल इतलें जेतनाची ते चेडूं गुरबिणी म्हणटना चेडूं जेवची मान न्ही ते चेडूं जन्मा येतनाचे आवसू इतलें व्हड जेवचें तसो लेख वर दिलेलें तेंचे हांगा आमी ते हिडिंबील काणी पळयत हिडिंबी 6 म्हयने गेले गुरबिणी म्हूण जेवच्या गुरबिणी म्हूण नांव पडलेलेची बाळान ती जल्ली चेडूं व्हड जावनय जालें कळ्ळें कशी चेडूं जाल्ला म्हळ्यार त्या चेडूं म्हळ्यार व्हड जाला त्यात विकार रुपाचे दोळे व्हड तोंड व्हड शंकुशी कानू तीक्ष्ण कोरे धाडी हिडिंबे मणकेची स्थूल व्हड शरीर बोळ मत्ते पळोवच्याक तो हिडिंबा पुत्रू भयंकर जावन दिसता म्हणून जन्मा येतना व्हड जालो सर्व विद्येंतू निष्णात जावन आयला भिमाल पूतू जाल्यार मनुष्य लक्षण ताका नाशिलीचे म्हूण नाशिले म्हूण म्हणटाची मनुष्याल म्हणके नाशिल्या 6 म्हयने काळ शालिहोत्र वनांत राबुका तिणें सांगिल्लें हांगा एक वन आसा म्हूण हिडिंबेन तिणें सांगिल्ले प्रकार तांणी थंय राबले थंय येशील सरोवरांतलो उद्दा आनी पिलकुळे तांकां तांणी बूक पुरय निवन गेला तिगेले दोळे न्ही भारी चंद हिडिंबेल ती कमलपालिका म्हूण थंय सुತ್ತमुತ್ತ आपयतलीच कय तशी आतां तो घटोत्कच म्हूण नांवान राक्षस जावन आम्माल जाती राक्षस जात म्हणटना तो राक्षस जात एक वे आवसुवरी एक वे बापसुवरी जेव चेडवां हांगा घटोत्कच आवसुवरी जन्म आयला इति खातीर म्हूण वेदव्यासान सांगला न्हू मुखारसून ताणें युद्धांत मस्त सहाय्य करूस म्हळ्यार ही माया युद्ध करतना तांकां माया युद्ध गोत्तशिल्लो एकलो जावका जाता पळय वो माया युद्ध शिकता तशें जावन वो मस्त उपकार करता युद्धांत म्हूण सांगूस तशी न्हिचावन ओय देवते निरती म्हूण म्हळ्यार देवते शरीर राक्षसाल ताका निरतीक आत्त घटोत्कच म्हळेल नांवान तो जन्म आयला जन्मा येतना बुडकुळशी मात्ते केसू नाशिले तशें ताका घट उदकच म्हणचे तशी केसू ना नशी घटावरी दिसचे तशें घटोत्कच म्हूण म्हणचे जाल्यार महाभारतान सांगताचे घटोत्कच जन्म आयले कुडले बापसुले भीमसेनाल पय्यारी
पडतं काही तो तेदन ताका केंस ना आशिल्लो विखच्या केंसू ना आशिल्लो तांबडेची बुडकुळशी दिसता आशिल्लो थंयच्यान घटा म्हणलें की मागीर आवसो नमस्कार करतना केंस पुटपुटून भायर येतके तेदना तेद भितर यवन येयल की ताका तशी तेदन ताका ती म्हळें की ओ उत्कचा म्हणून आयलो हागेल मात्र केंसू घटोहम उत्कचो अस्मिती मातरम सो अभ्यभाषत म्हणून लक्षालंकारांत वादिराजा स्वाम्यान सांगला म्हळ्यार घटोत्कचोची सांगता काय हांव घटची उत्कचई बाई म्हूण सांगून तशी ताका ताणेची नांव दवरून घेतिल्लें म्हूण म्हणटाची जेवो चेडू जाल्ले वेदव्यासान सांगलाई हिडिंबेने उत्तर दिला एक चेडू जेवते हांव तागेलो दांपत्य सुखार आसता म्हूण आतां आनी वेळू लागेला भिमानांनी हांगा ते घटोत्कचो आवस बापूस म्हळ्यार भीम आनी हिडिंबे आनी पांडवांक पुरे भारी प्रितीच्यो जतके कसं जाल्यार भिमाल पूतू तांकां ही पुत्र व्यामो सुरवेक मराठी कोणाकय जायनाशिल्ली भिमा जाल्यार भिमा एक चेडू जालें पुरो जनाक भारी संतोश एक चेडू घरांत जाला चेडूशी ना ते व्हडस जाल्यार तांकां चेडू नव्हते कडेन घटोत्कचो घड भितरी पुराय जनाल प्रिती पात्र जतकय तो तशी त्या वेळाक हिडिंबे आनी भिमा सोडून वचुका सुरवेक सांगला न्हय एक चेडू जेवतय रक्त म्हूण तिणेंय म्हणला ना ताजे खातीर भीम ओपलो आतां आनी वचुका ना हांव म्हूण म्हणटना ती धर्मराजाक आनी कुंतीक नमस्कार करून घटोत्कचाक घेवन तो वता म्हूण सांगतना घटोत्कच निमगीत तुमकां कसं काम करून दिवं का म्हूण सांगता तेदना घटोत्कचाक कुंती सांगता तूं म्हाका नात्तू न्हय कुरुवंशाचो तूं तशी तुगेले आन भीम कितले पराक्रमी पळय तितले पराक्रमी तूंय म्हूण सांगून दिसता आनी मुगेल 5 जन चेडूं हे पंच पांडव आसा पळय हांकांय तूंच मालगड पुतू म्हणटन मुखारसून कसं कसं की सकट काम जेवचें आसा तेदन तुगेल सहाय जेवू काम तेदना घटोत्कच कुंतीक सांगती आमा रावण आनी तागेल पूत इंद्रजितूल विशयी तूं आयकला जाल्यार तांगेल समान पराक्रम शरीर धाडे पुरे म्हाका कस म्हणटना ह्या लोकांत मनुशाल पशी हांव श्रेश्ठ जावन आसता प्रत्येक विशयांत तशी तूं केन्ना मिगेल उडगास करता त्या वेळार हांव येता म्हळ्यार खंडिता म्हूण सांगून पांडवांक गेले की अनुमती घेता आनी घटोत्कचो उत्तर दिकादी कडेन वता तो घटोत्कचाले जननई तशीची रहस्य म्हणटाची मुखार हे घटोत्कचा कशी उपकारा पडटा म्हळ्यार कर्णाक इंद्रान एक मोग अस्त्र दिवचें आसा शक्ती आयुध म्हूण म्हळेलें तें आयुध कोण येद्रा येता तांकां खंडीत मारता म्हूण म्हणलेलें एक वरय दिलेलें ताणें त्या वेळार इंद्रानाची तें वर दिलेलें वर वै करचें कशी म्हूण म्हळ्यार तें शक्ती आयुध कर्णान अर्जुना मारू म्हूण खांड भरला इंद्राक अर्जुन पुतू म्हळ्यार इंद्रांश न्हू तो म्हणटना हांव दिल्लेले शक्ती आयुधान घटोत्कचान मिगेल पुताक मारचें म्हूण जाल्यार संवते म्हळ्यार घटोत्कचान न्हय कर्णा दिल्लेले अस्त्र तें शक्ती आयुध ताजेन अर्जुनाल वयर प्रयोग करचें म्हळ्यार इंद्राले अंशूत न्हू तो संवते म्हूण सांगून घटोत्कचा मध्ये करतके तशी घटोत्कचो भयंकर युद्ध करता सादारण कौरव सेन नाश करता मस्तून कोरून त्या वेळार कशी जाल्यार घटोत्कचा नाश करूं का म्हूण म्हळ्यार संदर्भ येतना अर्जुनाल नाशा म्हूण कांड भरलेले शक्ती आयुध घटोत्कचाल वयरी प्रयोग करता तशी घटोत्कच मुखारसून उपकारा पावता म्हूण म्हणलेलें पळय हेंचे विशय तशी आतां हांगा पांडव मागीर कसल करताची म्हूण म्हळ्यार वेदव्यास वापास येताच काय तांणी कशी म्हूण म्हळ्यार हिडिंब चमकली घटोत्कच चमकलो मागीर पांडव तांणी थंयची भेटी करचे विंगड वना बगी वच्चे तशी वताची मत्स्य देश दांटून जमकले की त्रिगर्त दांटून जमकले की पांचाल जाल्ले कीचक देश जाल्ले मागीर मस्त ताजे मध्यंतून न्हंयो ओडोड न्हंयो तटाक बाई असल मस्त सकट मेळटा तांकां व्हडोड पर्वत गुहे दुर्ग पुराय तांणी वतर वतर आसाची
एकापाशी एक मेळता तांकां मार्गारी ते पुरे दंटवतरी वतर आसाची तशी त्या वेळाक तांणी रानांत आसतना कशी आशिल्ली म्हळ्यार जटा एक मात्या जट बांदून वलकलाचे अंगले कृष्णाजीन त्या पर्यंत वलकल म्हळ्यार नारबट्टे म्हणटाचे ते पर्यंत तांणी घालून घेवन आशिल्लीचे पळयतना तपस्वीशी दिसता आशिल्ले तांगेल ಒಟ್ಟು कुंती तशी पाप तसले आमगल तीन घाल्ला एक तापस स्त्रीशी दिसता ती चमकुचे जाते प्रायजलान कितले की पंत भीमू अर्जुनू युधिष्ठिरू तांणी पुरे आवसोक उबारून घेवन व्हरताचे मागीर तांणी तशीची हांगा राबया थंय राबया म्हणून व्यर्थ वेळ काण आशिल्लीच खंय हस्तिनापुर आसतना शिकिल्ले वेदांग पुरे उडगास करून तांगेले तोंडांत वेदाचे विशय पुरे येतरच तशिलो पळय देवान पुरे करची पळय ब्राह्मण वेस घालन तक तांणी एखादो वेस घालून तांगेले तोंडांत कसले मंत्र शास्त्र कसले ना म्हण जाल्यार पुरे जना संशय जायना आनी ब्राह्मण वैकी न्ही पट्टी मारताचे तशें जावन तांणी पुढे शिकिल्ले वेदांक पुरे उडगास करून तांतूंत मंत्र पुरे सांगतची जिज्ञास करतरे तांणी मुखार वतर आशिल्लीची अशीच तांणी प्रयाण करतना रन्ना वापस तांकां व्यास महर्शी मेळटाचे व्यास महर्शीन मेळ्ळी कुडले तांणी पुराय जन व्यास महर्शील पांयार पडताचे त्या वेळा व्यास आशिर्वाद करताच की तुमकां बरें जाता कसलेय भिव नकाचे दुर्योधनान मोसान तुमकां अशें पुरे केलेले आनी तुमी कितली कश्ट अनुभविस्ताची मागीर म्हाका गोतस तस सर्व कळ्ळी नंतरची तुमकां बरी कोरका म्हळ्यार इच्छेनच हांगा येयला आनी कस सकड कश्ट जावन गेला तुमगेले ते वापस येचें करचें नाका आनी आतां तुमी कश्ट भोगता आसाची ना म्हणा जाल्यार मुखारसून तुमकां सूख मेळटा तशें जावन जालें तितलें कसल म्हळ्यार जालें तितलें तुमी हांव सांगिल्ली तशीची आसल्यार लायक जाल्यार तुमी धृतराष्ट्राल चेडू म्हाका समान जावन आसचें पुरो संशय कसले ना जाल्यार म्हणटाची दीनतो बालतश्चैव स्नेहम कुर्वन्ति मानवाः तस्माद अभ्यधिकः स्नेहो युष्मासु मम सांप्रतम म्हूण सामान्य जावन कोण बरी दीन आसाची कोण अदृश्टहीन आसाची हांगेल विशयांत एक कसं म्हणचें पुरे जनाक एक नमनेचे कृपा दया येवचे कारुण्य येवचे सहजची तशी आनी तसल जनाले पक्षपात करताची जन पुरे जनाल स्वभाव तशें जावन म्हाकाय आतां तुमगेले वैरी मस्त मोग येत तरस ममताय चड तरस तशें जावन तुमकां सोदून हांव हांगा येयलो तुमकां बरें जेवची कशी वाट सांगपाक येयलो आतां हांव सांगचें सम आयकूं का हांगा दुखून ಸ್ವಲ್ಪ दूर चमकल्यार एक चंद गांव आसा एकचक्रापूर म्हणटात थंय तुमी वास करायची तुमकां कोणाले निमती थंय आशिल्लें कोणाले निमती तुमकां अपायना थंय वेशांतर घालून जीवन कोरका आनी हांव वापस एक पंत तुमकां भेटू येता ते दोळ थंय तुमी मिगेल निरीक्ष करून रब्बुका व्यास ह्या परे सांगताची पांडवांक सांत्वन करताची लागीं सुची एकचक्रापुरा तांकां घेवन वताची वतना कुंतीक मस्त चिंतकय मस्त आलोचन करतरच कुंती व्यासाक कोणाल मना कसं कळना व्यास म्हणून म्हळ्यार परमात्मा म्हणून कुंतीक सांगता काय कसले येचन कोर नको कुंती तुका चेडू पळय दीर्घायुष्मान आयुष्मंत जावन सुचे चेडू मेळ्ळेंची म्हणटना तूं कसले येचन करचें नाका यो तुगेलो पूत युधिष्ठीर सत्यधर्म उपासन कोरनूची तो धर्मिष्ठ जावनूची भूमंडला सर्व रायांक गेलून चक्रवर्ती जाता महापराक्रमी कोण भीमार्जुनांक बावंड जावन पावला न्हू तो युधिष्ठीर ते भीम आनी अर्जुनान निमतीच निष्कंटक जावन आशिल्लें राज्य हागेल जाता आनी तुगेले चेडूवय माद्रील चेडूवय तांणी स्ವಂತ एक राष्ट्र बांदून संतोशार आसताची कळ्ळें मात्र न्ही कितलीकी यज्ञ याग करताची राजसूय अश्वमेध असल पुराय मस्त यज्ञ याग करून ब्राह्मणांक यथेच्छ दान दक्षिण दिताची तशी राज्यांत तांगेल बंधू मित्रांक विशेष जावन पुरस्कार करताची हे पुरे तो सांगता कोण वेदव्यास सांगताची एकचक्रापुरा प्रवेश केल्ले थंय एकलो ब्राह्मण आशिल्लो तागेले परिचय पांडवांक करून दिल्ले आनी वच्चे वेळा वापस युधिष्ठिरांक न्ही सांगलें इहं मासं प्रतीक्षध्वम् आगमिष्याम्यहं पुनः
देशकालो विदित्यैव लप्स्य ध्वं परमां पदम. आव यांची महिन्यांतो जेव्हा येवचे महिने भितर आणि एक महिने भितर आव तुमगेले वपास येता ते दोळते तुम्ही हंगार बुका हांव केदन येता म्हणून पळोवका कळवे. मागीर देश काल वर्तमान हाका पुरे चंद करून तुम्ही चल्ल्यार हांगाय तुम्ही सुकार असताची म्हणून म्हणटा. पुरे जनही जायत म्हूण सांगून ओपीक दिताच के. तशी पांडवांक गेल ओपीक येयल न्हय. मागीर वेदव्यास तांकां बरें जावं म्हणून आशिर्वाद करून तांणी तांगेल आश्रमाक वताचे. हांगा जनमेजयाक एक संशय येता. वैशंपायनाले तो निमगिता एकचक्रा चमकल नंतर थंय मिगेल पिज्जान पुराय 5 जणांन कसं केल्लें हे पुरे म्हाका सांगतवे. तुम्ही काणी सांगील तशी म्हाका आयकूंक म्हळ्यार लाशी चड जतर आसा म्हणून म्हणटना तांणी सांगलें जैत व्यासान म्हाका कशी महाभारता काणी सांगिल्ली तशी सांगता सम आयक म्हणून. एकचक्रा पुरा आयलींची व्यासान एक ब्राह्मणाले परिचय करून दिलेलो थंय तांणी राबल्याची ಸ್ವಲ್ಪ काल थंय राबल्याची. जावन क्षत्रिय राजकुमार जाल्यार तांणी ब्राह्मण वेश धारण केला न्हय. ब्राह्मण वेश ब्राह्मणांनी जीवन ओपयाक तांणी याचक वृत्ती अनुसरचेत म्हणून तशी तांणी याचक जावनची भिक्षाटन करूनची तांणी जीवन करत आशिल्लीची. ते एकचक्रा पुरांतो सगळीची सुत्त घालतात तांणी. थंय लागे सुची रान थंय कसकस सकडस कितली न्हंय आस कसं सकडस ते एकचक्रापूर कशें आस खंय दुखून सकडी अगत्य म्हळ्यार खंय वचूं येता कसं कोरीत हे पुरे तांणी पळोवन घेतला. मात्र न्ही स्वभाव तांगेलो कसो न्ही म्हळ्यार पुराय जनांनी तांकां खंय आसतना पांडव म्हळ्यार पुराय जना खंय मोगाचे आशिल्ले तशी हांगाय खंय एकचक्रापुरांतूय सर्व जनाक तांणी भारी प्रितीची जल्लींची कळवे. सकाळची पुरे भिक्षाटन करतलीची. रात्री म्हणटन घरा येवन तांणी कसल मेळ्ळा तांकां म्हणून आवसुले दवरतलीची. ती कसं करत आशिल्ली पुरे वट्ट करत आशिल्ली काय सर्व जनांकय वंट करून दित आशिल्ली. ते वंट करतनाच पळय एक विशय आशिल्ले म्हणून वैशिश्ट्य आशिल्ले म्हणून म्हणटाची कसं न्ही म्हणून म्हळ्यार अर्धं तु भुंजते वीराः सह मात्रा परन्तपः अर्धं सर्वस्य भैक्षस्व भीमो भुंगते महाबलाः. तीन कशी वांटून दिवचे म्हणून म्हळ्यार हाडलेले भिक्षेन तू सुरवेक 2 वांटो करत आशिल्ली किती म्हळ्यार अर्द वांट करता. ते अर्द वांटो भीमा एकल्याक दित आशिल्ले की खावच्याक आनी वरलेलो अर्द हांकां 5 जनांकय पावत आशिल्ले कोणाकय युधिष्ठीर अर्जुन नकुल सहदेव आनी आवसू अशी तांणी करतलीची म्हूण सांगून. तांतूय मध्व सांगताची मध्वाचार्य भीमाले भिक्षाटणेची एक रीती भारी छंद खंय कसं न्ही म्हणून म्हळ्यार भिक्षाम अटत्सु सततं प्रतिहुंकरतेन भीमो विशां सदन एव ग्रहप्रमाणं भाण्डं कुलालविहितं प्रतिग्रह्य गच्छत्या अशंकया अवगमनस्य तमाह धर्मः म्हणून म्हळ्यार पांडव भिक्षाटन करतली न्हू 5 जणी तांतू भीमू केन्नाय तागेले थंय एकलो कुंभार आशिल्लो की ताण केलेलो आशिल्ल्यान तो व्हडलो एक बुडकूळ घेवन भोंवचे की ताण एक घरा इतले व्हड बुडकुळो म्हणून सदन एव ग्रह प्रमाणम खंय म्हळ्यार एक ते व्हडलो बुडकुळ न्हू अशीच एक परिमाण कितलें आसा म्हणून सांगच्या कुशाल एक व्हड घर व्हरत आशिल्लो तो म्हणून त्या रितीर म्हणला मध्वाचार्यान. ते बुडकुळ घेवन वच्ची खंय ताणें म्हणून म्हळ्यार हांगा दिला पळय भीमो विशाम सदनः पुरे वैशांगेल घरांत तो वता तो म्हणून क्षत्रिय तांणी क्षत्रिय न्हय वैशांगेल घरांत वता. मात्र न्ही ताणें हुंकार करून निमूत की भिक्ष दिवका म्हणून. तेदना धर्मराया बैके आमी पांडव म्हणलेले विशय पुरे जनाक कळत तशें हुंकार दिवनूक माराया तो म्हूण सांगून ते इतकतीर भीमान वैशांगेल घर कडेन वचचें म्हणून म्हळ्यार जातीन तूं क्षत्रिया पयशी आतां हांणी ब्राह्मणाल वेस घाला शिवाय तांगेल्या पयशी श्रेश्ठ ब्राह्मण न्हय ब्राह्मणान लिमती भिक्ष घेवच्यानच तांकां समान जावन आशिल्लो क्षत्रियाले घेवच्यानच तशें जावन तांगेल्या पयशी जातीन तूं नीच म्हळ्यार कोण वैश्य न्हय ते वैशाल हातान तो भिक्ष घेता आशिल्लो म्हूण. मागीर भिक्षित्वा द्विजगे हेशू म्हणून महाभारतांत थंय सांगला. हांगा द्विज म्हणून म्हळ्यार वैश्यांक सांगिल्लें म्हूण. तशी त्यावेळी कशी सांगला म्हण कुंभकारण संबंधातले बेपात्र महत्तरम कुंभारा लेगी
ಭಾರಿ ಪ್ರೀತಿ ಶಿಲ್ಕೈತಕ್ಕ ತಶ್ಚಾವನು ताने व्हड भिक्षा पात्राक करून दिल्लें हागेल साईज व्हड आसना तशी तशी तागेल विशय सांगतना आनी मुखार ताणें एक घराची रक्षण करचें आसा ते पुरे विशय आतांची सांगतर आसाची जाल्यार हांगा भिक्षे नित्य वचून जीवन करतले एक दीस बिमू भिक्षाटणे खातीर वचना तो भायर भोंवच्या वचना कुंती लोट घर कडेन बसला बरलेले पुरे जन भायर चमकले त्या वेळाक तांणी एक ब्राह्मणाल घरांत एका चक्रापुरा एक ब्राह्मणाल घर गुर्त करून दिलेलें न्हय वेदव्यासान थंय राबिल्ली न्हय थंय जोर जोर रडचे शब्द आयकपडटा कडे कुंती तीन बशील कडेन सटक उठयली आनी त्या बागलाला राबून आयकता घडी घडीक जोर जोर रडतर आसाची ती जन्मतः तांकां करूण चड ती चांगीन साध्वीन ती कुंतीक हें रडणें आयकुच्याक जायना की ब्राह्मणाल घरांत तूं ह्या मटा कसो रडणी जाता म्हूण म्हणले कूळ कुंती दुखान तिगेले दोळे तकून उदा देंवन तके ती सांगता कसले कितके ती रडतर आसाची आमकां आश्रय दिला विंगड जाल्यार तांगेल घरकड कसं की दुःख असं भीमा हांगा येयले नंतर आमगेल कश्ट परिहार जातर आसाचे आमी एक तरी सुकारी आसाचे म्हणून म्हणयत किंवा ब्राह्मणान आमकां मस्त मर्याद दिवन रक्षण केला जाल्यार पळय आमकां कश्ट समयांत मस्त उपकार केला ताणें रक्षण केला सकड केला वेदव्यासान सांगेल रितीर आमी हांगा राबल्यांची जाल्यार हें एक अवस्थ पळय भीमा तांकां कसली कश्ट येयला दिसता तशी रडतर आसत तांणी कसं खातीर म्हूण कळना कसल खातीर रडटा म्हूण तांगेले विशय निमकुका आनी आमकां जाल्लेले तितले एक प्रत्युपकार तांकां कोरका म्हूण म्हाका दिसतर आसा म्हूण म्हणटास आनी सांगता एतामान पुरुश हातात कृतम यस्मिन न नश्यती यावच्च कुर्याद अन्योस्य कुर्याद अभ्यधिकम तथा कोणाल विशयांत आमी उपकार करता की ते उपकार निष्प्रयोजन जावचे ना म्हळ्यार तांकां प्रत्युपकार करचे बुद्धी सुका तसल मनुश्य मानत श्रेष्ठ म्हणून घेता म्हळ्यार आमकां उपकार केला कोण त्या ब्राह्मणान आजी तो मस्त कसो की दुःखार आसा ताका प्रत्युपकार केल्यार मात्र आमी श्रेष्ठ जगताची म्हूण तशी ताणें तशी तिणी म्हणचें केन्नाय एक सज्जन पुरुश म्हणून म्हळ्यार कशें म्हूण म्हळ्यार तो कोणा लागीं उपकार घेवो ताका दोन वांटेन प्रत्युपकार तो करता म्हूण जाल्यार तांणी सज्जन म्हणूल्याक पण आमगेले कश्टा वेळार एक उपकार त्या ब्राह्मणान केला म्हणजे त्या ब्राह्मण की एक कश्टाक मेळ्ळा म्हूण म्हळ्यार पट्टी न्ही तशें जावन निश्चय जावन आमी आतां ताका निश्चय जावन म्हळ्यार खंडीत जावन ताका आमी उपकार करूं का तशें जाल्यार मात्र ताणें कसो की आमकां उपकार केलेले आमी प्रत्युपकार केल्या बरी जाता तेदन भीम सांगता बाई अम्मा तूं तोडो कसले करता हांव वची समने भाई बाय तूं एक बायल मनशान वचून कसं जाल्लें कसले इतली निमगूचे एक सहज विशय तशें तूं वच त्या ब्राह्मणाल घरकड वचून ताका कसो कश्ट येयला म्हूण पळय कसले कश्ट ते कसो खातीर येयला इतली निमते येयला कोणाल निमती तांकां कश्ट आसा इतके खातीर तांणी रडताची पुराय विस्तार जावन आयकून घे कसले कश्ट जावो ते कश्ट निवारण करूंक म्हाका कितले जाय जाल्यार तितले कश्ट जावो जाल्यार ते कश्ट आमी निवारण करया म्हूण म्हणटना वापास त्या घराचे ब्राह्मण आनी तागेले बायल रडतर आसाची कडेन ती कुंती पुताना ओपीक दिली ना सीदा थटथटची ब्राह्मणाल घरांत वता थंय तागेले बायल चेडूं पुरे दुख्ख करतर आसाची माते बागसून रडतर आसाची कुंती पळयता कडेन ब्राह्मण सांगतर आसा काय दिगिदम जीवितम लोके गतसारम अनर्थकम दुःखमूलम पराधीनम भ्रशमप्रिय भागीच हे प्रपंचक जीवनू नाका हे प्रपंचू नाका कोण जाल्यार तशी म्हणचें न्हय जोर कश्ट येतना वांचून जाल्यार कसं करचें आमकां जीवन नाका आशिल्लें आमी मोरयत आशिल्लें म्हूण तशी तो बाई सांगतर आसा हें कसलेंच असार जावन आशिल्लें निस्सार जावन आशिल्लें जीवन जाय बे कोणाकय हे जिवनाक धिक्कार असो म्हाका नाक्काचें नाका आशिल्लें हे देह नाका आशिल्लें हे जीवन नाका आशिल्लें एक मनशाक मेगेल निमती उपकार ना प्रयोजन ना कसलें ना आमी दुख्खांत बुड्डून आसाची अस्वतंत्र जावन आसाची कोणकीय एकलो आमकां निग्रह करता म्हूण जाल्यार हें जीवन दवरून घेवन जीव दवरून घेवन कसो प्रयोजन म्हूण जीविते परमं दुःखम जीविते परमोज्वरः जीविते वर्तमानस्य दुःखानां आगमो ध्रुवः सांगतकय असले स्थितींत जिवंत सुचे भारी कश्ट कितले सकडी रोग रुजीन जीवनांत बैबे कितली जनाल भंय आमकां देह प्राणधारण करून आसच म्हूण जाल्यार त्या जिवाक एका भायर एक दुख्ख येता म्हळ्यार खंडीतची आत्मा हे कोही धर्मार्थौ कामं चैव निषेवते एतेश्च विप्रयोगो अपि दुःखं परमनंतकम आत्मू एकलोच धर्म अर्थ काम हे धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ म्हणटाचे
त्या देहाक ते आत्मान धारण करलेलं देहा निमती पुरय ताणी कोरका तशी धर्मार्थ काम साधन करच्याक प्रयत्न करतना कितली सकड कष्ट जाता कितली सकड दुःख जाता पक्कनी एकक पंत जीवन ते असुचेची कष्ट म्हणून सांगून दिसता म्हणून सांगून तो सांगतरस काही अर्थेप्सुता परम दुःखम अर्थ प्राप्त ततो अधिकम जात स्नेहस्य चार्तेषु विप्रयोगी महत्तरम फळाय ದುಡ್ಡು ನಾನಶಿ ಜೀವನ ಕೊರೋ ಜಾಯ್ನ ದುಡ್ಡು ಕೊರೋ ಬಾಯಿ सरतना मनशाक नरक यातन मेळटा म्हणलें खंडितच ದುಡ್ಡು जावका म्हणून इच्छ केले कुडले कितले की कष्ट एका वयर एक येतर आसता ದುಡ್ಡು जाल्लो म्हणलें तेन्ना नाही बारी कश्टाची इतक म्हळ्यार ದುಡ್ಡು नातील तेन्ना ದುಡ್ಡು ना जीवन करू कष्ट म्हणजे ದುಡ್ಡು जाल्लो म्हणजे ದುಡ್ಡು रक्षण करचे कष्ट म्हणजे आनी की चड कष्ट तशी मना ते दोळतय देहाक कष्ट जावच्या पुरो ದುಡ್ಡು नातील तेन्ना अर्ध पोट भरचे एक बंद बुके न असूचे अशे पुरे देहा कष्ट आत ದುಡ್ಡು जाल्लो म्हणलें कुडले मानसीक कष्ट शूर जाता तशीची मागीर एकच वेळू ಗಳಿಸಿಲ್ಲ ದುಡ್ಡು कंपून गेले म्हणलें की जेव्हा कशीची कळवून घेतलं म्हणलें की आनी चड न्हू दुःख जेवचें म्हणून म्हणटा म्हळ्यार ताणें अर्थ म्हूण म्हळ्यार हांगा म्हणल्यार पळय अर्थ संपादन अर्थ म्हूण म्हळ्यार ದುಡ್ಡು म्हणून लेखचे नाका खंयचे एक इश्टाचो विशयो जावका म्हूण जाल्यार ताका अर्थ म्हणून येता म्हणून हे रितीर तो सांगतर आस आतां रडतरच काय तो इतले परे सांगून आजी म्हाका ह्या म्हणटा अपाय येयला न्हय हांगा दुखून कशी हांव पार जेवचें म्हाका खंयची वाटय दिसना मू की हांगा दुखून धांवचें लायक हांव म्हगेलो संवसार घेवन बायलेल्या सांग की तुका गोतस वे हांव फुडें एक पंत तुगेल्या सांगिलें आमी हांगा दुखून क्षेम जावन आसूचें विंगड देशा वचून जीवन कोरया म्हूण कितले पंत तुका सांगला तूं म्हगेले उतरां कानो दिनी केन्ना सांगलें रे हें हांव जन्मा येयलें जागो हांगा हांव व्हड जालेलें हें म्हगेल्या आज्यान पिज्जालें पुरय जागो हांगा दुखून वचना म्हूण तूं सांगिल्लें न्हय आजी तुगेलो आनसवे अम्मसवे बंद ಬಳಗसवे अज्जसवे पिज्जसवे कोणूय नात न्हय पुराय जन पर लोकां वचून गेला हांगा तुगेलें म्हणलें कोणूय ना जाल्यार तुका ह्या गांवचे वयर कसो व्यामोहन मे तुगेलें तेदन तुगेलो आनम आशिल्लीची तांगेले व्यामोहान तूं गांव सोडून वचून येशिल्लें जाल्यार आत्तां आमी वच्चो येत आशिल्लें न्हय पळय तुगेलें हें गांव म्हणलें एक व्यामोह आजी आमगेलो जीव काडूं लागला वय बे खंयचे बंधू ಬಳगाचे वयरचे व्यामोहान हें जागो सोडून तूं वचनी की गे आजी ते आज्जो पिज्जो तांगेले पशी मोगाच एकलेलें मरण तूं पळोवका जाता न्हय म्हूण सांगून तो रडतरच खंय अयो तें कोण पळोवचें कितलें दुख्ख जातालें तेन्ना आमकां आलोचना करूंक जायना जाल्यार आतां दिसता म्हाका हांव वांचे पशी हांवें मरचें लायक म्हूण दिसता म्हूण सांगून सांगता खंय पळय तूं चांगीची बैले तो सांगता सहधर्मचरीम दांताम नित्यम मात्र समाम मम तूं चांगीची तुका दिक्कर सुचे जेव तुगेल चुकी सोदून दाखवत नाही तुगेल व्यामोह निमती आज आम्ही सिरकले बरी जल्लीची म्हूण तितले सांगिल्लें तूं म्हाका म्हगेल्या आम्माल बरी चंद कोन्न पळयता मात्र न्हय धर्मान तूं तशीची म्हगेल मनाक कसो आसा त्याच रितीर तूं चलता आनी ब्राह्मणान सुकार असलें जाल्लें म्हूण म्हणलें रितीर तुगेलें सुख तूं निर्लक्ष केला तशी अन्यक कसलें म्हूण म्हळ्यार म्हगेलें म्हाका आम्मा म्हणके पळोवन घेता तूं एक रितीर म्हगेल आम्मा एक रितीर म्हगेल आप्त एक कसं म्हणटा दोस्तीची अन्य कसं म्हळ्यार केदन दुखून तुवा म्हगेलें ओट्टू आस म्हगेल आनम्मान म्हगेल ओट्टू तुगेल वारडीक कोरून म्हगेल गृहस्थाश्रमाच्या कर्मानुष्ठानाक तुची अधिकारिणी म्हूण सांगली की तेदून दुखून आज हितय तूं कितली चंद करून म्हगेल ओट्टू चल्ल्या म्हूण म्हळ्यार म्हाका गोत्तस आजी तुका त्याग करूंक म्हाका मन येना ताजे पशी हांवें म्हगेल जीव त्याग करचें म्हणून सांगून लायक दिसता म्हाका आनी हें एक चेडूं म्हाका सोचें सान हाका आनीकी खाड मीस येनी म्हळ्यार बरी सान तसल्या बली दिवची हांवें की म्हाका एकली धुव सोची ते धुवेक हांव बली दिवचें तिका धुवेक कशी आमी आमकां ब्रह्मान एक धूव दिली कसले खातीर तिके एक सत्कुल प्रसूत चेल्ल्याक हांव कन्यादान करून दिवका आनी तिगेले चेडाल निमती आमकां उत्तमोत्तम लोक मेळटा दवहित्र जतन
तेदना उत्तमोत्तमलक म्हाका मिगेल आना म्हाका सकड मेळका म्हणून ब्रह्मान हिक्का सृष्टी केल्लें आजी तिक्क जन्म दिला तिक्क वारडीकनी करना नशी ते न्या साधूकून म्हळ्यार ब्रह्मान आमकां दवरू दिलेलो तंत दुखून मुक्त जायना नशी आव कशी तिक्क परित्याग करचे अन्यक कसने म्हणून मन्यन्ते केचित् अधिकं स्नेहं पुत्रे पितुर्नराः कन्यायां केचिदपरे मम तुल्या उभौ स्मृतौ अन्नाक चेल्ल्या चेरडा वयर मस्त प्रीती म्हणून ಕೆಲವು ಜನ सांगतात ना बापचूक चेल्ली चेरडो म्हळ्यार मस्त प्रीती म्हूण सांगून जाल्यार म्हाका तशी न्ही चेल्ल्या वयरी चेल्ली वयरी एक ल्याक प्रीती आसता म्हूण सांगून तशी जाल्यार ते दोन चेडवांकय सोडून म्हाका मन येना कित्याक म्हळ्यार म्हाका चेल्लो चेड जेवा चेल्ली चेड म्हणना म्हाका दोग जन एकल्याक तुक्क बली दिवच्याकय म्हाका खूश ना मेगेल चेल्ल्या चेडवांकय बली दिवच्या खूश ना मेगेल चिल्लीकय बली दिवच्या खूश ना अन्य कसं म्हणून असोच म्हळ्यार आब मात्र जाल्यार हांवें चमकल म्हणलें क्या मागीर तुमगेल गती कसली म्हणून म्हणलेलें मना येता म्हाका परलोकांत वचून पावल्यार अयो मेगेल बायल चेडूंक कश्ट भोगतात न्हय म्हूण म्हाका थंय दुखून दिसता न्हय म्हूण म्हणलेलें म्हाका दिसता हांतू 3 जनांतू कोणय एकल्याक बली दिवचेय एक क्रूर जावन असोचें काम तें ना म्हूण म्हण तुमकां तेग जनाकय सोणू हांव चमकले रे तुम्ही मुखारसून कसल करता म्हळ्यार ती बाई येचना वट्टा रे म्हाका खंयची वाटय दिसना कसल करचें तुमकां बली दिवची की हांव वचची की वट्राचे कसले जो एक कोर कामळेल वय न्हय कोणा त्याग करचे हांतू म्हूण सांगून म्हाका कळना म्हज्यान कसलें करूंक साध्यय ना म्हूण सांगून तो रडतरस न्हूत बसला कुंती पडितरस त्या वेळाक तागेल बायल ताका समाधान सांगतकय ते कसले म्हूण म्हळ्यार आमी पयचे दिसा महाभारतांत पळया आजी संगील सर्वे परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता